राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आपण तसदी घ्यावी आणि साहेबांचा सन्मान करण्यासाठी सर्वप्रथम मी कोर टीमच्या सगळ्या मेंबर्सना आमंत्रित करेन। मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी यायचं। शिवसेना उपनेते सुनील भाऊ बागुल, उपनेते बबन नाना घोलप, उपनेते सुधाकर भाऊ बडगुजर, उपनेते अद्वै हिरे, सहसंपर्क प्रमुख नाशिक जिल्हा दत्ता नाना गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, संपर्क प्रमुख जयवंतराव दिंडे, माजी महापौर वसंतराव गीते, महानगर प्रमुख विलास शिंदे, उपनेत्या शुभांगीताई पाटील, उपजिल्हा प्रमुख केशव बोरसे, जिल्हा संघटक बाळासाहेब पाठक आणि भारतीताई ताजमपुरे या सर्व मान्यवरांनी कृपया मंचावर येऊन आदित्य साहेब यांचा कोर टीम कमिटी म्हणून सन्मान करावा। पुढील सन्मान होईल प्रभाग क्रमांक 24 सत्कार्य फाउंडेशन, जे राऊत साहेबांच्या मार्गदर्शनातून चालतं। या सत्कार्य फाउंडेशनचे बाबासाहेब गायकवाड आणि चारुशिलाताई गायकवाड आणि तमाम पदाधिकारी साहेबांच्या माहितीसाठी राऊत साहेबांच्या मार्गदर्शनानं आपण मंत्रिपदावर असताना वडाच्या झाडाजवळ संपूर्ण नाशिक शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम, लोंबकळणाऱ्या तारा टाळून जीवितहानी टाळण्याचं काम आणि फक्त दिवसा नव्हे रहिवासी विभागात रात्रीची घंटागाडी सुरू करणारं नाशिक शहरातला एकमेव प्रभाग क्रमांक 24 गोविंदनगर, बाबासाहेब गायकवाड, चारुशिलाताई आणि तमाम पदाधिकारी यांच्या वतीनं इकडे साहेबांचा सन्मान केला जाईल। आणि त्यानंतर नाशिक मध्यचे विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे आणि त्यांच्या तमाम मंडळींना मी आमंत्रित करेन की आपणही आदित्य साहेब यांचा इथे सन्मान करा। युवा सेना आणि भारतीय विद्यार्थी सेना वैभवजी आणि त्यांची टीम कृपया आपण मानासाठी पुढे यायचं। प्रभाग क्रमांक 24 ज्यांनी सन्मान केलेला आहे त्यांनी कृपया मंचावरून खाली उतरावं। धन्यवाद। यानंतर बाळासाहेब कोकणे, विधानसभा नाशिक मध्य, आपण सन्मान करावा। ज्यांनी सन्मान केलेला आहे सन्मानपूर्वक मंचावरून खाली उतरावं। युवा सेना आणि विद्यार्थी सेना पुढील सन्मान आपण घ्यावा। सर्व सन्मान संपन्न झाले आहेत। सर्वांनी मंचावरून खाली उतरावं। सर्वांनी मंचावरून खाली उतरावं। सर्वांनी मंचावरून खाली उतरावं। धन्यवाद, धन्यवाद। सर्वांनी कृपया मंचावरून खाली उतरावं। मी आदरणीय आदित्य साहेब यांना विनंती करेन की आपण मार्गदर्शन करावं। जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया आदरणीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांचं। जय महाराष्ट्र। थोडे आता इकडचे बसून घ्या, थोडे बसून घ्या।
स्टेज खचलाय तिथे. बोलू का थोडं? आता इथे जरा सोबतच आहे. झालंय असं मला वाटतं, हॉलमध्ये आपल्याला शिबिर वगैरे घेण्याची सवय नसते, आपल्याला सगळं सतत मैदान लागतं. पण एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. थोडे लाईट हे कमी करा, बंद करा, सगळे गरम व्हायला लागले. मी बघतो सगळे रुमाल वगैरे अशाकडून जरा लाईट जरा बंद केलं तर चांगलं होईल. पण हा खरोखर एक चांगला कार्यक्रम आपण हाती घेतलेला, उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. गेल्या महिन्यात ईशान्य मुंबई या विभागाने देखील असंच शिबिर घेतलं होतं. आणि त्या शिबिरामध्ये साधारणपणे मुंबईचं थोडं लाईट खरोखर गरम होतंय. एसी बंद आहे काय? खिडकी उघडता येतील का? नाही, गरम झालं बरोबर आहे, पण आपण हा ठीक आहे. हा आता बंद झालं तर बंदच ठेवा ना, कशाला फिरवत आहे. असंच एक शिबिर मुंबईमध्ये घेतलं होतं, ईशान्य मुंबईमध्ये घेतलं होतं. आणि राऊत साहेबांनी तेव्हा मला मुंबईवर बोलण्यासाठी सांगितलं होतं. मुंबईवर बोलत असताना अनेक विषय मुंबईतले मी घेतले हाती. मुंबईत रस्त्याची कामं असतील, आता राहू दे रे, बसू दे जिथे बसले तिथे. मुंबईत रस्त्याचा घोळ असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, पाणी टंचाई असेल, कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्याच गोष्टींवर बोलत असताना एक जाणवायला लागलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं शिबिर कमीत कमी विभागामध्ये तरी होणं गरजेचं आहे. कारण आता आपल्याला दिशा ठरवायची, आपल्याला रोडमॅप ठरवायचा आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, ह्या देशाचे, ह्या राज्याचे नागरिक म्हणून असेल, आपली वाटचाल कशी करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर एखाद्या शहरावर बोलणं किंवा एखाद्या जिल्ह्यावर बोलणं सोपं असतं, कारण आपल्याला तिकडचे स्थानिक विषय माहिती असतात, स्थानिक लोकांच्या ज्या समस्या असतात ते माहिती असतात. पण संपूर्ण महाराष्ट्रात असं पाहायला गेलं तर निवडणुकीत जसं भाषण होतं तसं नेमकं भाषण करायचं की साधारणपणे एक फेरफटका मारायचा की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे. जरा फ्लॅश बंद करा. आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं, मी राऊत साहेबांना फोन केला. मी म्हटलं, संजय काका उद्या बोलायचं तरी काय, मला विषय काय दिलेला आहे. आणि तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे, ते पटकन काहीतरी बोलून जातात. त्यांनी सांगितलं, महाराष्ट्र चाललंय तरी कुठे, ह्याच्यावर बोल. आणि प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्र चाललंय तरी कुठे. आता ह्या सरकारला 100 दिवस तर उलटून गेलेले आहेत. जवळपास मला वाटतं 120 ते 130 दिवस झालेले आहेत. आता दिवस मोजायला त्यांनी सुरू केलेत. पण ह्या 100 दिवसांमध्ये पहिले 100 दिवस जे असतात, मी अनेक सरकार ह्या महाराष्ट्रात पाहिलेले आहेत. माझी लहानपणापासून एक राजकारणात आवड असल्यामुळे जवळपास 7 ते 10 वर्षाचे असल्यापासून माझ्या आजोबांसोबत असेल, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, माझ्या वडिलांसोबत जिथे जिथे त्यांचा दौरा असेल तिथे जाण्याचा प्रयत्न मी करायचो. गाडीत बसायचो, विमानात बसायचो आणि निघून जायचो त्यांच्यासोबत. एकदा दोनदा घरून फोन पण आले आईचे की अरे गेलास कुठे तू. मी म्हणलं नाही, मी दौऱ्यावर सोबत गेलोय. 10वीच्या पण निकाल नाही आपलं काय, परीक्षेच्या आधी 4 दिवस परीक्षेच्या आधी श्रीवर्धनला गेलो होतो माझ्या वडिलांसोबत. आणि घरी सगळी धावपळ सुरू की अरे 4 दिवसावर पेपर आले, बोर्डाचे पेपर आहेत, आदित्य गेला तरी कुठे. नंतर कळलं साहेबांसोबत मी श्रीवर्धनमध्ये होतो. पण ही आवड असल्यामुळे राजकारण असेल, बातम्या असेल, वृत्तपत्र असतील, ह्या सगळ्या गोष्टी वाचण्याची सवय होती.
आणि कधीही मी पाहायचो कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 100 दिवस, पहिले 3 महिने जवळपास ह्याला हनीमून पिरियड बोललं जातं. हनीमून पिरियड. या हनीमून पिरियडमध्ये काय काय होतं तर मुख्यमंत्री जे काही करतात, मग ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल, त्याचं कौतुक साधारणपणे महाराष्ट्रभरातून किंवा कुठच्याही राज्यात त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं होत असतं. आता हे हनीमून पिरियड आपल्या सरकारचं, म्हणजे ह्याच महाझुटी सरकारचं, भाजपा प्रणित सरकारचं कसं होतं तुम्ही मला सांगा. महाराष्ट्र चाललाय कुठे ह्याची जर झलक द्यायची असेल तर तुम्ही मला सांगा पहिल्या 100 दिवसात काय काय घडलं. एक तरी योजना चांगली आली आहे का कोणासाठी? इथे महिला मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत. तुम्ही मला सांगा महिलांसाठी एक तरी ठळक योजना ह्या महाराष्ट्र सरकारने आणली का? नवीन महाराष्ट्र सरकारने आणली नाही आणली. तुम्ही गावागावात जाता, तुम्ही वेगळ्या जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जाता, तिथे गावात जाऊन बांधावर शेतकऱ्यांशी बोलता. प्रचाराच्या वेळी बोलला असाल, आत्ताही बोलला असेल. इथे शेतकरी किती आलेत? आहात ना तुम्ही शेतकरी? मला तुम्ही सांगा, हे जे सरकार बसलेलं आहे, आपल्या डोक्यावर बसलेलं आहे, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे, ह्या सरकारने गेल्या 100 दिवसांमध्ये, गेल्या 110 दिवसांमध्ये जे काही 3 महिने उलटून गेले असतील, 4 महिने उलटून गेले असतील, ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना आणली? आणली काही योजना? आज तरुण वर्ग इथे आहे, युवसेना आहे, युवती सेना आहे. ठीक आहे, राजकारण म्हणून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी निगडीत आहे, वेगळी गोष्ट आहे. तुम्ही तरुण म्हणून आज विचार करा, जे 20शीत असतील, जे 30शीत असतील, जर तुम्ही विद्यार्थी असाल, जस्ट तुमचं डिग्री झाली असेल, तुमची नोकरी आता तुम्ही शोधत असाल, तुम्ही मला सांगा तरुणींसाठी एक तरी चांगली योजना या सरकारने आणली आहे का? आणली आहे काय? ह्या उलट काय झालंय? आज तुम्ही बघा लाडकी बहीण योजना, काय झालं लाडकी बहीण योजनेचं? 500 रुपयावर आले. आता मला माहित नाही 1,500च राहणार की 500 रुपये राहणार, ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत. आपण तर 3,000 रुपये देणार होतो, 3,000 रुपये देणार होतो. पण भाजप असेल, एशनशी असेल, दादांचा गट असेल, ह्या सगळ्यांनी काय सांगितलं होतं? गावागावात जाऊन सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 2100 रुपये देऊ, अजून महिला वाढतील, अमुक होईल, तमुक होईल. एक वेगळी कातडी लागते, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की तुम्ही तुमचं सरकार बनल्यावर आणि एवढं बहुमत ठासून आल्यानंतर तुमचा जो वचननामा असतो, जाहीरनामा असतो, त्याच्यातून एक सुद्धा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत, पहिल्या अर्थसंकल्पात आणत नाहीत. एक वेगळा निर्लज्जपणा लागतो. तसं आज मी पाहिली बातमी, 8 लाख महिला कमी केलेत. 8 लाख म्हणजे तुम्ही विचार करा, एका वेळी जे सांगत होते 2.5 कोटी महिलांना ह्याचा लाभ मिळणार, अमुक मिळणार, तमुक मिळणार, 2.5 कोटीवरनं आता जवळपास 50 लाख महिला कमी करणार आहे. तुम्ही लिहून घ्या, ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील, लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील. पण ह्यांना काही लाज राहिलेली नाही आहे, कुठेही लज्जा नाही, काही नाही, कुठेही देणं घेणं नाही. त्रास ह्याच गोष्टीचा होतो की जे सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ते नेमकं कोणाचं आहे, कशासाठी आणि का म्हणून बसवलेलं आहे. उत्तर सोपं आहे, उत्तर सोपं आहे. उत्तर एवढंच आहे की हे सरकार जे बसवलेलं आहे हे निवडणूक आयोगाचं सरकार आहे. भाजपच्या आशीर्वादामुळे, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे. दुसरं कोणी यांना आशीर्वाद देऊ शकलेलं नाहीये. पण विचार हा पडतो की आज 100 दिवसामध्ये जर बातम्या तुम्ही पाहिल्यात, आणि अनेक लोक तुम्ही बातम्या तर पाहत असाल, इथे प्रेसचे तर लोक आलेलेच आहेत. पहिल्या 100 दिवसामध्ये काय काय झालं तर महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत. पुण्यामध्ये एक रेप झाला. कुठे झाला? एसटी बसमध्ये झाला. गृहराज्यमंत्र्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही, सगळे शांततेत पार पडलं, महिलांनी काय आरडाओरडा केला नाही, म्हणून कोणाला काही कळलं नाही, आता कारवाई काय करायची. म्हणजे पुढचं तुम्ही विचार करा की शांततेत रेप पार पडल्यामुळे कळलंच नाही, हे असे बोलणारे गृहराज्यमंत्री आपल्या राज्याला आज मिळालेले आहेत. कधी ऐकले तुम्ही असं? बरं, ती एसटी बस पुढे सील झाली, नाही झाली, पुरावे नष्ट झाले, नाही झाले, तो कोणाचा माणूस होता, काही देणं घेणं नाही. पण ह्याच 100 दिवसामध्ये जसं पुण्यात हे प्रकरण झालं, म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना होती, ती लाडकी बहीण योजना जवळपास बंद पडलेली आहे. 2100 तर नाहीच, 1500 तरी मिळतील का की 500 मिळतील. आणि ज्या काही 2.5 लाख महिला होत्या त्याच्यातून आता लाखो महिला कमी केलेल्या आहेत. ज्या महिलांच्या खात्यात पैसे गेलेत ते परत पैसे घेतात आणि काही काही महिलांवर आता पोलीस कारवाई देखील करणार आहेत स्कॅमसाठी. हे माझ्या कानावर ऐकू आलेलं आहे. हे तुमचं सरकार तुम्हाला वाटतंय? हे महिलांनी मतदान केलेलं सरकार तुम्हाला वाटतंय?
पण महाराष्ट्र चाललंय कुठे हा जेव्हा आपण प्रश्न विचारतो, एका बाजूला या फसव्या योजना बंद होत आहेत, भयानक आहे. संवेदनशील तर नाहीच आहे, पण राक्षसी आहे. रावण पण वेगळा असेल असं हे सरकार भयानक आहे. हे सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. पण जसं मी महिलांबद्दल बोलतो तसं काही इतरांसाठी काही फार चित्र बरं नाही. आपण विचार करा, पहिल्या 100 दिवसामध्ये हा रेप झाला, हा बलात्कार झाला, लाडकी बहीण योजना बंद पडली, बीडचं प्रकरण झालं, परभणीचं प्रकरण झालं. तुम्ही मला सांगा, बीडमध्ये अक्का कोण आहे अजून कळलंय कोणाला? संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे अक्का कोण आहे. तरी देखील बीडचं प्रकरण किती दिवस टांगत ठेवलं. ते फोटो प्रेसवाल्यांनी दाखवले तेव्हा मुख्यमंत्र्यांना कारवाई करायला लागली आणि एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला लागला. पण आज महाराष्ट्र ज्या हत्तीने हादरला होता, जे काही आम्ही ऐकत होतो, भाजपचे पण काही आमदार तिथे विधान भवनात सांगत होते की मुख्यमंत्री महोदय राजीनामा घ्या, अटक करा, कारवाई करा. काय नक्की मुख्यमंत्र्यांचे हात बांधले कशासाठी होते, कोणी बांधले होते, का कारवाई करत होते, काय अशी मैत्री होती की बीड प्रकरणात ते स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाहीत. तसं पाहायला गेलं तर बीड मध्ये हत्या कोणाची झाली होती? एकदम दुर्दैवी हत्या झाली होती, भयानक हत्या झाली होती. हादरून गेला होता महाराष्ट्र. जर तुम्ही ते धस साहेबांचं भाषण ऐकलं, नमिताताईंचं भाषण ऐकलं, दोघेही भाजपचेच आमदार. पण आज जो काही हैदोस होत होता तिथे, जो काही एक त्रस्त होतं लोक, विचार करा तुम्ही, ह्या राज्यामध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांची हत्या व्हायला लागली असेल आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळत नसेल तर मग आपण करायचं तरी काय? पण ह्या 100 दिवसामध्ये जसं महिलांवर अत्याचार वाढत गेलेत, ह्या 100 दिवसामध्ये जशी लाडकी बहीण योजना बंद झाली, तसं बीडचं प्रकरण झालं आणि पहिल्या 100 दिवसामध्ये ह्या सरकारमधून एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. ही लोकांची ताकद आहे. पण तुम्ही विचार करा की महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? परभणीत म्हणतात पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली, मारहाण झाली, मृत्यू पडलं, पण अजून देखील मोर्चे काढले तिथे स्थानिकांनी, सगळं काही झालेलं आहे. पण संजय राऊत साहेब, अजूनही त्या परिवाराला न्याय मिळालेला नाहीये. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाची हत्या होते, सामान्य माणसाचे बलात्कार होतो, सामान्य माणसाचा खून होतोय, लुटला जातोय. पण ह्या मुख्यमंत्र्यांकडून आणि जे गृहमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्याकडून न्याय अपेक्षित करणं मला वाटतं सर्वात मोठा गुन्हा झालेला आहे. म्हणजे कदाचित असा एक कलम आपल्याला टाकायला लागेल, तुम्ही सगळे आंदोलन तर करत असता, बरोबर आहे, आणि आंदोलन केल्यानंतर 353 लगेच लागतं आपल्यावर, बरोबर ना? 353 नॉन बेलेबल आहे. त्याच्याहूनही नॉन बेलेबल ऑफेन्स आता दुसरं झालेला आहे. तो गुन्हा असा आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा करा, तुमच्यावर कलम टाकलंच जाईल. भयानक परिस्थिती झाली आहे. चला, बीडचं तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला परभणीचं सांगितलं. पण ह्याच दिवसांमध्ये तुम्ही काल परवाकडे आमचे कोकणातले वैभव नाईक जे माजी आमदार आहेत, त्यांनी देखील एक प्रकरण आणलेलं लोकांसमोर, ड्रग्सचं प्रकरण आणलेलं समोर. आणि पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतोय की राज्य सरकारमधून किंवा त्या सगळ्या भाजप आणि त्यांच्या एशनशी गटातले जे कोणी आमदार खासदार असतील, त्याच्यातून नक्की तिकडचा जो गुन्हेगार आहे, जो ड्रग तिथे पुरवायचा, त्याला पाठिंबा कोणाचा आहे आणि ते ड्रगचे पैसे कोणाच्या घरात जायचे याची चौकशी होणार आहे का? स्थानिक जे तिकडचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा CDR कधी काढला जाणार आहे का? कोणी SP ला फोन केले, कोणी SP वर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, ते काढलं जाणार आहे का? पण नाही. आज महाराष्ट्र आपण पाहतोय की मागे चाललंय. आणि ज्या प्रकारे मी सांगितलं की महिलांवर अत्याचार असतील किंवा आज मी पाहतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळी अस्वस्थता निर्माण झालेली आहे, गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. तसंच दुसरी सगळ्यात मोठी फसवणूक जी झालेली आहे ती माझ्या शेतकरी बांधवांची झालेली आहे. आपण पाहिलं असेल, फडणवीस साहेब एकदम बेंबीपासून ओढत होते, म्हणजे घशामधून पण नाही, की आमचं सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर. आठवतं ना काय काय सांगत होते ते? काय सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आपल्याला? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. काय सांगितलं होतं? वीज माफी, 7/12 कोरा, अजून काय काय सांगितलं होतं? हे सगळं सांगितल्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार बसलं. स्वतःचे 135 आमदार आलेले आहेत.
आणि 135 आमदार आल्यानंतर 135 की 136 आमदार आल्यानंतर स्वतःच सरकार आहे म्हटलं तर एशनशी तिकडे चिकटायला चिकटलेले आहेत, कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील. आज जातात गावाला, अमरावतीवरनं थेट गावी जाणार आहेत बघा, कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय. आता जाऊ दे, पुढचं काही मी बोलत नाही. तुम्हाला माहिती आहे राऊत साहेबांनी पण मध्ये काय एक चित्र टाकलं होतं, कार्टून टाकलं होतं तुम्ही, त्यांचंच झालं, आता सोडून द्या. पण हाच मुद्दा आहे की जर तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाही, तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. दादानी तर सरळ सांगून टाकलेलं आहे की पुढचे 5 वर्ष तुम्हाला तुमचं कर्ज नियमित भरायला लागेल, कोणाला कर्जमुक्ती मिळणार नाही, कर्जमाफी मिळणार नाही. एका बाजूला आपले उद्धव साहेबांचं सरकार निवडणुका तोंडावर नसताना देखील मुख्यमंत्री बनल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पूर्णपणे देणारा एकमेव मुख्यमंत्री असेल तर त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. कर्जमुक्तीच काय, मला आठवतं कोविडच्या काळात देखील अर्थचक्र बंद पडलं असताना देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर कुठचंही संकट आलं असेल, मग ते केळ्यांचे असतील, आंब्याचे असतील, काजूचे असतील, संत्र्याचे असतील, छोटे मोठे सगळे जे काही शेतकरी असतील, जेव्हा जेव्हा संकट आलं, तिजोरीत किती पैसे आहेत हे न पाहता आपल्या सर्व शेतकऱ्यांना धावून मदत करणारे एकमेव मुख्यमंत्री असतील, त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे पहिल्या 100 दिवसातलं काम आहे आपलं. महिलांवर जेव्हा अत्याचार वाढला तेव्हा देशात सर्वात कडक कायदा जो भाजपने रद्द केला, तो सर्वात कडक कायदा पारित करणारे म्हणजे शक्ती बिल पारित करणारे एकमेव मुख्यमंत्री ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण ह्या 100 दिवसात ज्या काही भयानक घडामोडी होत चाललेल्या आहेत, महिलांवर अत्याचार, महिलांची योजना बंद, शेतकऱ्यांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, शेतकऱ्यांचं कुठेही आपण पाहतो साधारणपणे जी मदत यायला पाहिजे, कर्जमुक्ती यायला पाहिजे, आता अवकाळी पाऊस होऊन गेला. अवकाळी पाऊस मला वाटतं बुलढाणा असेल, जालना असेल, नाशिकच्या परिसरात देखील झाला. 1 रुपयाची तरी मदत आली आहे का? आली कुठे? नाही आली. पण त्या पलीकडे जाऊन ह्याच सरकारचे जे कृषी मंत्री आहेत काय म्हणतात? साखरपुडे करतात. म्हणजे तुम्ही गंमत बघायच्यात, ह्याच्यात गंमत बघा अशी झालेली आहे, ज्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांवर आरोप लावलेला आहे की तुम्ही कर्जमुक्तीचे पैसे घेऊन साखरपुडे करता, घरातले कार्यक्रम करता, घरातलं काय काय अजून करता, त्याच मंत्र्याचं जे कन्व्हिक्शन झालेलं आहे, म्हणजे कोर्टाने जो निकाल दिलेला आहे, ठीक आहे तर स्टे मिळाला त्यांना वरच्या कोर्टात जाऊन, पण ज्यासाठी निकाल मिळाला आहे तो ह्याच कारणासाठी मिळालेला आहे की सरकारी पैसे घेऊन त्याचा दुरुपयोग करणारे मंत्री ज्यांच्यावर कन्व्हिक्शन झालंय, खरं तर त्यांना बाद व्हायला पाहिजे होतं, पण निर्लज्जपणे सगळीकडे फिरतात आणि शेतकऱ्यांना दमदाटी करतात, शेतकऱ्यांना धमके देतात. असे ह्या सरकारमधले कृषी मंत्री आहेत. हे सरकार तुम्ही शेतकऱ्यांचं मानू शकता का? मग तुम्ही विचार करा, आपला महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? मध्यंतरीच्या काळात डॅवॉसला जाऊन आले होते मुख्यमंत्री आणि काय काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की आता 20 लाख कोटी 15 लाख कोटी केवढी तरी गुंतवणूक या महाराष्ट्रात आलेली आहे. एवढी गुंतवणूक खरोखर जर राज्यात आली असती तर जो तिजोरीचा बट्ट्यापोळ झालेला आहे, आज तिजोरीमध्ये घंटाजी वाजते की काहीच नाही आमच्या तिजोरीमध्ये, ते झालं असतं का परिस्थिती? एका बाजूला महिलांची योजना बंद, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची जी काही कर्जमुक्ती होती किंवा मदत होती ती बंद. मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याच विषयावर का आणतोय? कारण हे अनेक विषय तुमच्या अवतीभोवती आणतील, जे आवाज करतील, अवतीभोवती आणतील, जे तुम्हाला वेगळं चित्र दाखवतील की बघा आपला कुठे महाराष्ट्र चाललाय. आणि जे काही भाजपने सांगितलं होतं ना की आता महाराष्ट्र थांबणार नाही, हा महाराष्ट्र थांबून पुन्हा एकदा आपलं सुसंस्कृत महाराष्ट्र चालवायला लागेल, तर आणि तरच आपला महाराष्ट्र पुढे जाईल. नाही तर हे भाजपच्या हातात एका काळी जसं बिमारू राज्य होतं ते आता बाहेर पडले त्याच्यातून, पण त्या महाराष्ट्राला त्या राज्यांच्या तुलनेत आपल्याला मागे नेतील. कारण एका बाजूला हे सगळं पाहतोय आपण, शहराच्या शहरं उद्ध्वस्त होत चाललेली आहेत. आत्ता पण मी ऐकत होतो नाशिकमध्ये स्मार्ट सिटी योजना झाली का पूर्ण? कधीपासून जायला चालू आहे? रस्ते नीट झालेत? पाणी येतं वेळेवर? विजेचं काय? खड्डे, रस्ते खड्डेमुक्त होणार ते झालेत कुठे? एसटीपीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलंय? सगळ्याची कॉन्ट्रॅक्ट काढून ठेवलेत. सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना चालू आहे. आवडते कॉन्ट्रॅक्टरची बिलं भरली जातात, बाकीच्यांची थकबाकी आहे. मुंबईत जर आलं तर प्रत्येक रस्ता खोदून ठेवलेला आहे. पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली घोळ घातला जातोय, वेताळ टेकडी खोदली जाते आहे. हे सगळं होत असताना गावं तर उद्ध्वस्त होत आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत. तरुणांना कळत नाही की MIDCत जावं, शहरात जावं की गावी राहावं. गावी राहिलं तर शेतीला काही शेतमालाला भाव मिळत नाहीये, शहरात आलं तर MIDC मध्ये नोकरी मिळत नाहीये.
शासकीय नोकरी प्राप्त करायला गेलो तर कधी पेपर फुटतो किंवा जे कर्मचारी त्यांचा पगार वेळेवर मिळत नाहीये. मग महाराष्ट्राने नेमकं जायचं तरी कुठे, हा प्रश्न आज डोळ्यासमोर असताना मला वाटलं होतं की कधी ना कधी कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्री स्वतः एक पुढाकार घेतील, पाऊल पुढे टाकतील, विरोधी पक्षाला सांगतील की बघा महाराष्ट्राची परिस्थिती काही आत्ता बरी नाहीये, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती तर एकदमच वाईट आहे. एशन्सीनी जी लूट करून ठेवलेली आहे, स्वतःच्या खिशात आले असतील, खोक्यात गेले असतील, धोक्यात गेले असतील पैसे, पण महाराष्ट्राचे लुटलेले आहेत. आपल्याला सर्वांना एकत्र येऊन ह्या राज्यासाठी काम करायला लागेल, पण तसं होत नाहीये. ह्या उलट काय होतंय महाराष्ट्रामध्ये, किती दिवसात, 24 दिवसात 7 खून नाशिकमध्ये. पण भांडणं कशावरनं चालली आहेत, पालकमंत्रीपद कोणाला मिळणार, बरोबर आहे. स्मार्ट सिटी जी संस्था आहे त्यांना ते कुंभमेळ्याचं त्यांना आता नियोजन करायचं आहे, त्यांच्याकडून रस्ते होत नाही आहेत, त्यांना कुंभमेळा करायचा आहे. ते कुंभमेळ्याचे पैसे कोणाच्या खिशात जाणार, कुठच्या पालकमंत्री ते खिशात घालणार. ही सगळी योजना जी भाजपची चालू असताना तुम्हाला तुमचे खड्डे दिसले पाहिजे नाहीत, तुम्हाला शाळेचे बिल वाढते, तुमचं फी वाढते हे दिसायला नाही पाहिजे, तुम्हाला वीज तुमची वेळेवर येत नाही हे दिसायला नाही पाहिजे, घराच्या बाहेर कचऱ्याचे ढीग वाढत चाललेत हे दिसायला नाही पाहिजेत, वेळेवर तुमचं पाणी येत नाहीये हे दिसायला नाही पाहिजे. म्हणून आपल्याला कशात व्यस्त ठेवलेलं आहे, तर धर्म, जात नाही तर जिल्हा नाही तर तालुका नाही तर सोसायटी. वाद एवढे निर्माण करून ठेवलेले आहेत की वादात व्यस्त ठेवायचं, आपल्याला आपल्यातच व्यस्त ठेवायचं. आणि ते नाहीत आता हे कार्ड भरा ते कार्ड भरा ह्या सगळ्या योजनेमध्ये व्यस्त ठेवायचं. म्हणजे जो महाराष्ट्र आपला लुटला जातो, जो महाराष्ट्र आपला मागे जातोय, त्याच्यातून तुमचं लक्ष विचलित होणार आणि तुम्ही ह्या जे काही आपली ध्येय आहेत, आपली धोरण असायला पाहिजे महाराष्ट्राचं, महाराष्ट्र कुठे चाललंय ह्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. ते न करता तुम्ही कशावर विचार करणार, तर आज कोणाबरोबर कुठे लढायचं, दंगल इथे झाली आपल्या तिथे पडायला पाहिजे, आज इथे आपल्याला ह्या जातीबरोबर लढायला पाहिजे, आज त्या समाजाबरोबर लढायला पाहिजे. कारण ह्याच्यात जेव्हा आपण व्यस्त राहतो, जी ब्रिटिशर्सची योजना होती ना, डिवाइड अँड रूल, तोडाफोडा आणि राज्य करा, तीच भाजपने घेतलेली आहे. तुम्ही हा कधी ना कधीतरी शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात, ही काही जाहीर सभा नाही. सभेत आपण अनेक गोष्टींबद्दल बोलतो, अनेक योजनांबद्दल बोलतो, टीका टिप्पणी तर होत असते, पण आज तुम्ही जो विचार कराल तो समाजाच्या व्यवस्थेवर विचार केला पाहिजे, आपल्या राज्याच्या व्यवस्थेवर विचार केला पाहिजे. राजकीय दृष्टी असतील, सामाजिक दृष्टी असेल, आपलं राज्य चाललंय कुठे आणि कोण नेते तिथे, त्या अंधारात कोण नेते आपल्या राज्याला, हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला 1-2 उदाहरणं जर द्यायची असतील, सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला देतो. आज आपल्या राज्यामध्ये जे काही चालू आहे तेच देशभरात चालू आहे. तुम्हाला 2-3 उदाहरणं ह्याच्यात द्यायची असतील तर पहिलं उदाहरण म्हणजे ह्याच केंद्र सरकारचं देतो. 2014 मध्ये इथे अनेक लोक असे बसलेत जे खासदार होते, आपली युती होती. राजन विचारे साहेब आहेत, अरविंद सावंत साहेब आहेत, विनायक राऊत साहेब आहेत, खैरे साहेब तुम्ही होतात. 2014 मध्ये जेव्हा आपण युती सरकार आणण्याचा प्रयत्न करत होतो, केंद्रात मोदी सरकार आणण्याचा प्रयत्न करत होतो, भाजपने आपल्याला काय सांगितलं होतं, कुठच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढा, विकास, अच्छे दिन, बरोबर ना. कशावर, 15 लाख काळा पैसा परत आणणार. 14 ते 19 हा काळ होता की देशभरात आपण विकसित भारत, म्हणजे आता तो शब्द त्यांनी पुन्हा एकदा आणला, पण विकास विकास विकास, बुलेट ट्रेन करू, अमुक करू, स्मार्ट सिटी करू, सगळं काही करू, मग हिट इंडिया, फिट इंडिया, स्किल इंडिया, मिस इंडिया, सगळं काही आणलं. 14 ते 19 मध्ये जे काही सांगितलं होतं ते भाजप आणू शकलंय का, हा म्हणजे तुम्ही विचार करा. स्किल इंडिया आलंय की बंद पडलं, बंद पडलं. फिट इंडिया आलंय की बंद पडलं. मेक इन इंडिया खरोखर होत आहे का, इनक्रेडिबल इंडिया खरोखर होत आहे का, अच्छे दिन आलेत का, महागाई आली का आटोक्यात, काळा पैसा आलाय का. मग आपण नक्की कशासाठी लढलो होतो आणि कशासाठी भाजपचा प्रचार केला होता. भ्रष्टाचार मुक्त भारत झालाय का. उलट माझा तर हा दावा आहे की 10 पट जास्ती भ्रष्ट आता हे राजकारणी लोक जे भाजपचे सगळे त्यांनी गोळा केलेत, ज्या कोणावर दाग होते ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलेले आहेत, बरोबर ना. म्हणजे कोणी खुनी असेल, बलात्कारी असेल, भ्रष्टाचारी असेल, पटापट भाजपमध्ये गेला की वॉशिंग मशीनमधून धुतला जातो, त्यांना एक सीट दिली जाते, मंत्री बनवलं जातं. पण तुम्ही हा विचार करा, 14 ते 19, 14 ज्या निवडणूक ज्याच्यासाठी आपण लढलो होतो अच्छे दिनसाठी, अच्छे दिन 19 पर्यंत गायब झालं. 19 मध्ये कशावर लढले होते भाजप, राष्ट्रीयत्वावर लढले होते.
देशभक्तीवर लढले होते, पुलवामा झालं होतं, त्याच्यानंतर बालाकोट झालं, मग सैन्याचे फोटो मागे लावून भाजपच्या सगळ्या लोकांनी प्रचार केला, सगळं काही झालं. पण 14 ते 19 मध्ये ज्यावर आपण लढलो तो मूळ विषय बाजूला ठेवला. 19 मध्ये ज्याच्यावर आपण लढलो, 19 मध्ये देशभक्तीवर लढलो, 24 पर्यंत देशभक्तीचा पण विषय बाजूला ठेवला. कारण आता परिस्थिती अशी झाली आहे की प्रधानमंत्री महोदय चायनावर बोलायला तयार नाही आहेत, पाकिस्तानच्या सोबत क्रिकेट खेळायला तयार आहेत. म्हणजे ज्या नवाज शरीफनी आपल्या देशावर कारगिलचं युद्ध केलं होतं, ज्या पाकिस्ताननी आपल्या देशाच्या जवानांना शहीद केलं होतं, त्याच नवाज शरीफचा केक खायला प्रधानमंत्री महोदय पाकिस्तानमध्ये गेले होते. त्याच पाकिस्तानबरोबर आपल्या भारताच्या संघाला त्यांच्याच BCCIनी क्रिकेट खेळायला लावलं. आणि आपल्या समोर जो देशाचा शत्रू होता तो पाकिस्तान न राहता आता देशामध्येच त्यांनी शत्रू निर्माण केलेत. उत्तर वर्सेस दक्षिण, जात विरुद्ध जात, धर्म विरुद्ध धर्म, समाज विरुद्ध समाज. आज देशाला खरा धोका जो आहे तो ह्या भाजपानी आपल्या देशामध्ये अंतर्गत फाळणी जी करून ठेवलेली आहे त्याची मोठी धोक्याची घंटा माझ्या डोळ्यासमोर दिसते. तुम्ही विचार करा ना, आज तुम्ही गावामध्ये जाल, वाद कशावरनं? पाण्यावरनं आहेच, शेतीवरनं आहेच, पण समाजामध्ये वाद निर्माण झाले, जातीमध्ये वाद निर्माण झाले, धर्मामध्ये वाद निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्र हा कुठच्या सदीत चाललेला आहे, कुठच्या शतकात चाललेला आहे? हा पुरोगामी महाराष्ट्र. कधी एवढं जातीपातीमध्ये, धर्मामध्ये कुठेही त्याची फाळणी झाली नव्हती. एवढे वादविवाद भाजप निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही विचार करायचा आहे आज की भाजप आपल्याला नेते कुठे. आणि तुम्हाला मी हे लिहून देतो, जसं भाजपाचे अच्छे दिन 19 पर्यंत विसरून गेलं होतं, देश विसरून गेला होता, कारण भाजपनेच अच्छे दिनची बट्ट्याबोळ केला. देशभक्तीचा बट्ट्याबोळ, जी एकता आपल्यामध्ये आणायची होती ती न आणता आपल्यामध्ये जी फाळणी केली भाजपने 19च्या नंतर. 24 मध्ये भाजप हिंदुत्वावर त्यांनी लढायला सुरू केलं. पण त्यांचं हिंदुत्व तुम्हाला माहिती आहे, आपलं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवण्यातलं हिंदुत्व आहे, भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवण्याचं हिंदुत्व आहे. ह्या दोघांचा फरक पाहून देशाने भाजपला 400 पारच्या स्वप्नावरनं 240 वर आणलं. माझी भीती हीच आहे की 14 पासून 19 पर्यंत जसं भाजपने विकास, आपल्याला भ्रष्टाचार मुक्त देश, हे काही जे कॉन्सेप्ट होते ते नष्ट करून टाकले. 19 नंतर देशभक्तीचा भाजपने कॉन्सेप्ट नष्ट केला, तसं भाजप 24 नंतर हिंदुत्वाला देखील धोक्यात आणेल, ही माझी भीती आहे. विचार करा ना, आज आपण जगतोय ते कुठच्या जगात जगतोय, कुठच्या सदीमध्ये जगतोय, कुठच्या विश्वात जगतोय. एका बाजूला ट्रम्प आणि ते शी जिनपिंग कशावरनं भांडतायत? तर ट्रेडवरनं भांडतायत, आर्थिक गोष्टींवरनं भांडतायत. चायना डीपसीक बनवतोय, USA AI बनवतोय, तायवान सेमीकंडक्टर बनवतोय. पण आपल्या देशाला जे व्यस्त ठेवलेलं आहे ते समाजाच्या कुठच्या व्यवस्थेत ठेवलेलं आहे, धर्माच्या व्यवस्थेत ठेवलेलं आहे. 2 तारखेला, आणि हे मी मुद्दामून बोलत आहे कारण तुम्ही पण विचार करणं गरजेचं आहे, 2 एप्रिलला ट्रम्पनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आम्ही भारतावर टॅरिफ लावू. कदाचित भाजपला वाटलं आमची तारीफ करते कोणीतरी, वाटलं असेल काय, त्यांना जे काही वाटतं ते वाटतं. पण भाजपाने आपल्याला व्यस्त ठेवण्यासाठी त्याच 2 एप्रिलला बरोबर वक्फ कायदा आणला, वक्फ बिल आणलं. आता तुम्ही तो वक्फ बिलचा पूर्णपणे जर चिरफाड केली, जर तुम्ही प्रत्येक शब्द पाहिलात, एकतर भाजपच्या सगळ्या नेत्यांची भाषणं पहा, हे आपल्याला हिंदुत्वावर टोकतात, सतत टोकत राहतात की तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही हिंदुत्व सोडलं. जर तुम्ही भाजपची भाषणं पाहाल त्या सदनामधली, लोकसभेतली असतील, राज्यसभेतली असतील, तुम्हाला वाटेल भाजपच्याच प्रत्येक नेत्यांनी हिंदुत्व सोडलंय, बाकी कोणी देशात हिंदुत्व सोडलं नाहीये. मुद्दाम पहा त्यांची भाषणं. पण ते जो वक्फचा कायदा आणलेला आहे, तुम्हाला आज लिहून देतो मी, अनेक भाषणं त्यांनी केली की गरीब मुसलमानांना त्याचा फायदा होईल, हिंदूंना फायदा होईल, असं होईल तसं होईल. जर वक्फचा कायदा पाहिला तर ना कुठच्याही गरीब मुसलमानांना फायदा होणार आहे, ना मुसलमान महिलांना फायदा होणार आहे, ना एका हिंदूला फायदा होणार आहे. कोणाची जमीन कोणाकडे जाणार नाहीये. मूळ मुद्दा हा आहे की जे काही ते पसरवत आहेत देशभरात, जसं तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी एक अफवा पसरवली होती महाराष्ट्रामध्ये की आता सिद्धिविनायक मंदिरवर वक्फने त्यांचा दावा ठोकलेला आहे. तुम्ही मला सांगा, आम्ही सगळे इथे आहोत ना, कोणी दावा असा ठोकू शकतं का? ही अफवा होती, ही खोटं बोलले होते भाजपवाले. पण जिथे जिथे भाजपला राज्य करता नाही येत तिथे तिथे ते एक तर समाजामध्ये किंवा धर्मामध्ये वाद निर्माण करतात. हा वाद निर्माण झाला की भाजप येऊन जिंकून जातं ते राज्य, आणि हीच त्यांची स्ट्रॅटेजी आहे. पुढे कुठेही त्यांना काही शासन करायचं नसतं, कोणाचंही काम करायचं नसतं. पण तुम्ही विचार करायचा आहे आपण कशात अडकलेलो आहे, महाराष्ट्र कुठे चाललेला आहे. कारण तुम्हाला हा प्रचार 100% होईल. मला पण 1-2 मेसेज आले ना, ए दादा तर राहू दे ना, ते काय करताय, थांबा तिथेच ठेवा ते. आता मला पण 1-2 मेसेज आलेच होते
मला कितीतरी व्हॉट्सॲप आले होते की आता वक्फ कायदा पारित झाला आहे, आता लाखो गावं जी देशामध्ये वक्फने घेतली होती ती आता पुन्हा हिंदूंना दिली जाणार, पुन्हा आता आपल्या नागरिकांना दिली जाणार. मी त्या माणसाला सहज मेसेज पाठवला की मला ती गावांची यादी पाठव, मीच जाऊन पहिलं त्या गावांसाठी लढतो. गायब, उत्तरच नाही. कारण हा भाजपचा खोटा प्रचार आहे. तसंच मला काल परवाकडे एक किरीट शहा नावाच्या कुठच्या तरी व्यक्तीने, मी तो स्क्रीनशॉट पण इंस्टाग्रामवर टाकलेला माझं, तुम्ही पाहिलं असेल, मला मेसेज केला. एक व्हिडिओ होता, बघा बघा देशात कसे रोहिंग्या घुसलेले आहेत. कोणतरी त्यांचाच भाजपचाच माणूस पत्रकार म्हणून गेला त्याच्या मागे की तू कुठून आहेस, तू विदेशी आहेस, तू परदेशी आहेस, तू इथून रोहिंग्या. एक तर रोहिंग्या बर्मामधून आहेत हे भाजपला माहिती नाही, सांगतात बांगलादेशमधले, तो विषय वेगळाच. पण मी त्याला एवढंच पाठवलं उत्तर की ठीक आहे, जर रोहिंग्या खरंच घुसले असतील, बांगलादेश खरंच घुसले असतील, मला सांगा गेले 11 वर्ष केंद्र सरकार कोणाच्या हातात आहे? प्रधानमंत्री कोणाचे आहेत? रक्षा मंत्री कोणाचे आहेत? गृहमंत्री कोणाचे आहेत? मग जर तुमचेच सगळे असतील, मग हे लोक घुसले कसे? ह्याच्या आधी मग जी काँग्रेस होती तेव्हा घुसायचे नाही. तुमच्या काळात हिंदू खत्रेमध्ये, तुमच्या काळात बांगलादेशी घुसतात, तुमच्या काळात रोहिंग्या घुसतात, मग तुमच्यापेक्षा ते बरे होते. पण हा विचार तुम्हाला जेव्हा गावोगावी जाल तेव्हा करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याहूनही पलीकडे तुम्हाला सांगतो, काल परवाकडे सामनात आणि सगळ्या पत्रकारांनी बातमी छापलेली आहे की ज्या AIDMKनी वक्फ बिलचा विरोध केला, गृहमंत्री अमित शहाजी तामिळनाडूमध्ये गेले आणि त्याच AIDMK सोबत युती केलेली आहे. मग आता हिंदुत्व AIDMKनी सोडलं, भाजपनी सोडलं, गृहमंत्र्यांनी सोडलं की कोणी सोडलं? पण हा विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं राज्य कुठे चाललंय हे कळणार. आणि तुम्ही बघा, जिथे जिथे भाजप आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये 2013 पासून जिंकत आलेली आहे, मग राजस्थान असेल, हरियाणा असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, मणिपूर असेल, तिथे तिथे एका समाजाला वेगळं केलेलं, एका जातीला वेगळं केलं, ती जात विरुद्ध बाकीच्या जाती. तसंच हरियाणामध्ये केलं, तसंच 2013 पासून राजस्थानमध्ये केलं, गुजरातमध्ये पटेलांचं आंदोलन केलं, हरियाणामध्ये जाटनं वेगळं केलं, गुजर म्हणून तिथे जो समाज आहे राजस्थानमध्ये तो वेगळा केला, इथे मराठा विरुद्ध OBC केलं. सगळीकडे नुसतं समाजामध्ये वाद निर्माण करायचे, धर्मांमध्ये वाद निर्माण करायचे, हीच भाजपची योजना आणि तीच भाजपची योजना आज महाराष्ट्रावर लागू केलेली आहे. सहज एक मला विचार पडतो, जर एवढ्या सगळ्या वादांमध्ये जर आपण व्यस्त राहिलो, आपण ह्याच्यातच व्यस्त राहिलो, कुठेही काही जगात शोधलं, विमान कुठे उडलं तर सांगतात भाजपने नाही हे तर 5000 वर्षापूर्वी भारतमध्ये झालं होतं. अरे मग करून दाखव ना परत एकदा. ह्याच्यात लिहिले त्याच्यात लिहिले, बरोबर हे सगळं लिहिलेलं आहे ना, मग कोणीतरी त्याच्यावर लावा. पण सत्य परिस्थिती खैरेसाहेब अशी आहे की आज जे या महाराष्ट्रात झालेलं आहे, पहिल्या 100 दिवसात लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, हे दोन्ही बंद पाडण्याचं काम जे भाजपने केलेलं आहे, महिलांवर अत्याचार वाढवण्याचं काम जे भाजपने केलेलं आहे, खून महाराष्ट्रात वाढत चाललेत, मुंबईत कधी नाही तो शूटआउट परत होत चाललेला आहे. होय, जे गँगवर माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी संपून टाकले होते, तेच गँगवर पुन्हा एकदा मुंबईमध्ये दिसायला लागलेले आहेत. मग ते सलमान खानच्या घरी शूटआउट असेल, बाबा सिद्दीकीचा खून असेल, किंवा काल परवाकडे चेंबूरमध्ये डायमंड गार्डनमध्ये कोणावर तरी गोळी चालवली होती. तुम्ही मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये 2.5 वर्ष आपली होती, बाकीची कोणाची होती? भाजपची होती. मुख्यमंत्री कोण होता? यशवंतशी परत 2.5 वर्ष होते, बरोबर आहे. पण त्या 10 वर्षामधून 6 वर्ष मुख्यमंत्री कोण होतं? फडणवीस साहेब होते. गृहमंत्री पद कोणाकडे होतं? सगळे जे 9 वर्ष होती त्यांच्याकडे, फडणवीस साहेबांकडे. मग जर खून वाढत चाललेत, बलात्कार वाढत चाललेत, महिलांवर अत्याचार वाढत चाललेत, डकैती वाढत चालली असेल, दिवसा ढवळ्या पोलिसांच्यावर वार होत असतील, ही गँग आणि ती गँग पुण्यात वगैरे निघत असेल, मग तुम्ही मला सांगा, ह्या राज्याला ह्यापेक्षा अकार्यक्षम गृहमंत्री मिळाले आहेत? तुम्हाला वाटतं का की ह्यांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही? मिळूच शकत नाही यांची तुलना ह्याच्या तुलनेमध्ये कोणी दुसरं. कारण आज देशामध्ये, आज राज्यामध्ये गृहमंत्री आहेत की नाही हाच प्रश्न पडलाय. ज्या राज्यामध्ये ST कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळत नाही पण कॉन्ट्रॅक्टरने द्यायला पगार आहे, ज्या राज्यामध्ये पोलीस हाऊसिंगसाठी तुम्हाला पैसे नाही आहेत, पोलिसांना जे काही दंडनी शुल्क तुमचा वाढवलेला आहे त्यांच्याकडून तुम्ही पैसे आकारता आहे, पण दुसऱ्या बाजूला आणि त्याच बाजूला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सला तुम्ही पूर्णपणे पोलीस फौजात घेत नाहीये, त्याच दुसऱ्या बाजूला मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च होत आहे, मंत्र्यांच्या गाड्यांवर खर्च होत आहे. म्हणजे तुमच्याकडे उधळपट्टी करायला खर्च आहे पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी खर्च नाही आहे. तुमच्याकडे उधळपट्टी करायला, जाहिरात करायला खर्च आहे, पैसे आहेत, पण लाडकी बहीण योजनेत पैसे द्यायला तुमच्याकडे काही पैसे नाही आहेत तिजोरीमध्ये. तुमच्याकडे दादा उतरतात गाडीतून आणि कलेक्टरला सांगतात चांगल्या गाड्या घ्या, तुम्हाला मी पैसे देतो, ह्याच्यासाठी पैसे आहेत.
पण पोलीस हाऊसिंगसाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत. आज महाराष्ट्राची परिस्थिती ही झालेली आहे. आणि म्हणून आज मी जे काही तुमच्यासमोर हे विचार मांडत आहे त्याचा थोडक्यात समारोप करत असताना तुम्हाला एवढंच विचारत आहे की हा विचार तुम्ही करायचा आहे. शांतपणे बसा आणि विचार करा. भाषणं अनेक होतात. आता पुढची 5 वर्ष किती एशनशीचं राहतंय, काय राहतंय, हे एकामेकांसोबत राहतात नाही राहत, काय होतं हे सगळं वरतून पाहत असतो देव. पण ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे की आपण नक्की चाललोय तरी कुठे. एका बाजूला जग शिक्षणात पुढे चाललेलं आहे, शिक्षणात सुधार होत आहेत. खैरे साहेब, तुम्हाला मी जे आता सांगत होतो, साईनाथ तुम्ही पण माझ्यासोबत महापालिकेत काम केलेलं आहे. जे शिक्षणात आपण मूलभूत सुधार आणत होतो, ICSE असेल, CBSE असेल, IB असेल, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यासोबत मराठी असेल. पण आज जेव्हा आपली सामान्य माणसाची मुलं मुली, लहान मुलं मुली जेव्हा आपल्या शाळेमध्ये जातात, तुम्ही भाजपचा प्रत्येक केंद्रातला मंत्री पहा, इकडचे काही आमदार पहा, शिक्षणासाठी कुठे गेलेत माहिती आहे तुम्हाला? अमेरिकेत गेलेले आहेत, UK मध्ये गेलेत, कोण दुबईचा गोल्डन व्हिसा घेऊन राहते, कोण ऑस्ट्रेलियात गेले, धंद्यासाठी बाहेर आहेत, स्थायिक झाले, तिथे व्यवसाय सुरू केलेला आहे. सगळे मोठे मोठे मंत्री. मला वाटतं राऊत साहेब, आपण तर एक यादी छापली पाहिजे सामनामध्ये. कारण भाजपची योजना ही आहे की त्यांची सगळी मुलं बाहेर पाकिस्तानच्या क्रिकेट टीमसोबत पार्टी करणार, जय शाह. बाहेर कोण राहणार? तर ह्यांची सगळ्यांची मुलं राहणार. कोणी मोठे मोठे धंदे काढलेले, सगळं काही केलेलं आहे. पण आपल्या सामान्य माणसाची पोरं कुठे असणार? तर हेच लोक दंगलींमध्ये आपल्याला पुढे करणार, हेच लोक आंदोलनामध्ये पुढे करणार. लाठीकाठी खायला आपली मुलं पुढे, आंदोलनात आपली मुलं पुढे, समाजाच्या वादात आपली मुलं पुढे, धर्माच्या वादात आपली मुलं पुढे. मग ह्यांच्यावर केसेस टाकले जाणार, पासपोर्ट यांचे जप्त केले जाणार, नोकऱ्यांच्या संधी यांच्याकडे मिळणार नाही. तुमची मुलं का नाहीत ह्या आंदोलनामध्ये पुढे? जी औरंगजेबची कबर खोदायचा पण जो विषय होता ना, हा मुद्दा म्हणून मी इथे मांडत आहे. कारण ह्या सगळ्या 100 दिवसांमध्ये नागपूरमध्ये जी दंगल झाली, मला वाटतं कितीतरी वर्ष नागपूर शांत होतं. काल नाशिकमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न एशनशी गटाने केलेला आहे, भाजपने केलेला आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की जो महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र होता, चांगला महाराष्ट्र होता, पुढे समृद्ध महाराष्ट्र होता, पुढे जाणारा महाराष्ट्र होता, पुरोगामी महाराष्ट्र होता. नाशिक असेल, नागपूर असेल, शांत शहरं होती, व्यवसायासाठी इथे लोक स्थायिक व्हायची. ह्या शहरांमध्ये जर दंगल व्हायला लागली तर गुंतवणूक तुमच्या शहरामध्ये येणार आहे का? तुम्ही विचार करायचा आहे. गुंतवणूकदार कोणी येणार आहे का? जे उद्योगपती आहेत ते राहणार आहेत का? जे नोकऱ्या देतात ते राहणार आहेत का? कोणी राहणार नाही आहेत. पण झालंय असं की ह्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबीचा विषय कोणी काढला होता? औरंगजेबचा विषय भाजपने काढला होता की कबर खोदायची. त्याच्यावरनं दंगल कुठे झाली होती? नागपूरमध्ये. म्हणजे छत्रपती संभाजीनगर कुठे, नागपूर कुठे, त्याचं अंतर बघा. पण हे सगळं होत असताना हा विषय बंद पण कोणी पाडला? भाजपने. कारण सगळं अंगलट आलं. वरतून फोन आला केंद्र सरकारकडून, त्या विषयाला हात न लावायचा. संरक्षणास त्या कबरीला जर कोणी दिलं असेल तर ते कोणी दिलं आहे? भाजपने. त्या कबरीला समाधी म्हणून जर कोणी त्याचा उल्लेख केला असेल आणि आदर केला असेल तर कोणी केला आहे? भाजपने. त्या समाधीवर राजकारण करायचं असेल तर कोणी केलं आहे? आणि महाराष्ट्राची तेव्हा हीच भूमिका होती. कारण मी महाराष्ट्र आणि भाजपला दोन वेगळे वेगळे समजतो. भाजप ह्यांनी आक्रमण केलंय आपल्या महाराष्ट्रावर. मोगलांनी जसं केलं होतं, निजामानी जसं केलं होतं, तसं भाजपने देखील आक्रमण करून जप्त केलेला हा महाराष्ट्र आहे, हडप केलेला महाराष्ट्र आहे, ढापलेला हा महाराष्ट्र आहे. हा आम्ही ढापू त्यांना देणार नाही. पण आज जेव्हा महाराष्ट्र बोलत आहे की ती जी कबर आहे औरंगजेबाची, ते प्रतीक आहे की तुमची जातपात धर्म कुठचंही असो, किती तुमचं सैन्य बलाढ्य असो, जो कोणी ह्या राज्यावर चालून येईल, आमच्या स्वराज्यावर चालून येईल, त्याला ह्या मातीमध्ये असाच गाडला जाईल, हे प्रतीक आहे. पण भाजपला ते प्रतीक देखील पुसून टाकायचं आहे. भाजपला ते देखील प्रतीक पुसून टाकायचं, ते चिन्हच पुसून टाकायचं की आपण कोणाला तरी ह्या मातीत गाडला. आपले शौर्यगाथा जी आहे ती भाजपला पुसून टाकायची. आणि मग छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करता कोण? कोरटकर कोणाचे? सोलापूरकर कोणाचे? कोश्यारी कोणाचे? गृहमंत्री कोणाचे? मग आपल्या महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवरायांचा अपमान असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, सावित्रीबाई फुलेंचा अपमान असेल, हे कोणाचे सगळे लोक आहेत? महाराष्ट्र विरोधी कोण आहे? जो समृद्ध महाराष्ट्र होता तो मागे नेण्याचं काम कोण करत आहे? आज शेतकरी कधी जातपात बघत नव्हते, पण समाजामध्ये वाद निर्माण करून जाती जातीमध्ये भांडण निर्माण करणारा पक्ष एकमेव कोण? धर्म कधी शेतकरी आणि महिला बघायचे नाहीत, तरुण बघायचे नाहीत. आम्हाला पाहिजे ते नोकऱ्या पाहिजेत, आम्हाला पाहिजे ते रोजगार पाहिजे, आम्हाला पाहिजे ते रोटी कपडा मकान पाहिजे. पण आम्ही जेव्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आमच्यामध्ये
फळी निर्माण करायचा, फाळणी निर्माण करायचा प्रयत्न, विष पेरण्याचा प्रयत्न करतं कोण? भाजप. मग तुम्ही विचार करायचा आहे आपला महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? स्वदेश पिक्चर तुम्ही बघितलं असेल, नसेल बघितलं तर मी आवर्जून तुम्हाला विनंती करीन की पुन्हा एकदा बघा. सामाजिक व्यवस्था काय आहे, काय व्यथा आहेत आणि आपण कशावर भांडतोय हा विचार आपल्याला करायला लागेल. कारण कदाचित आजचे जे नेते आहेत भाजपचे आपल्या डोक्यावर बसलेले असतील किंवा सगळ्याच पक्षाचे असतील, राजकारण हे बदलत असतं. एका वेळी आपल्याला वाटायचं युपीएचं सरकार कधी पडणार नाही, काय पैसा काय ताकद असं तसं, त्याहून दुप्पट तिप्पट भाजप आपल्यावर येऊन आढळत आहे, आपल्या स्वराज्यावर महाराष्ट्रावर येऊन आढळत आहे. आपल्याला वाटतं की काय पैसा फौज पोलीस वगैरे सगळे वापरत आहेत, पण प्रत्येक जी काही मोठी ताकद आपल्यावर येते ती ताकद कधी ताकद राहत नाही, त्याला तडे जातातच. कारण महाराष्ट्र हा एका खडकासारखा उभा राहतो. आपण ताकद आपल्यामध्ये, जिद्द आपल्यामध्ये, हिंमत आपल्यामध्ये, पण तीच हिंमत ताकद जिद्द जेव्हा आपण ही 5 बोटातनं वेगळी वेगळी राहतो तेव्हा बोटं मोडली जातात. ही जी वज्रमूठ आहे तुमची, ही महाराष्ट्र म्हणून जर दाखवली आपण तर कोणी आपल्याला हलवू शकणार नाही. हा विचार तुम्ही करायचा आहे. राजकारण बदलत असतं, प्रत्येकाची वेळ येते, ते बोलतात ना अपना टाइम आएगा, येईल तेव्हा येईल. पण आपण तरुणांनी विचार करायचा आहे समाजाच्या भांडणामध्ये, जिल्ह्याच्या भांडणामध्ये, तालुक्याच्या भांडणामध्ये, धर्माच्या भांडणामध्ये, जातीच्या भांडणामध्ये, आंदोलनामध्ये, कोण मंदिरासमोर नाचतंय, कोण मस्जिदीसमोर नाचतंय, कोण कुठच्या दुसऱ्या धर्मगुरूंसाठी नाचतंय, हे सगळं करत असताना एक काळ असं येईल की ह्या सगळ्या भाजपच्या नेत्यांना तुम्ही परदेशी बघाल. ह्यांची सगळ्यांची पोरं, सगळ्यांची मुलं मुली, तरुण तरुणी परदेशी मस्त स्थानिक तिथे झालेले असतील, त्यांच्याकडे तिकडचा पासपोर्ट असेल, धंदे नोकरी पाणी सगळं चांगलं चाललं असेल. बेरोजगार राहू ना ते आपण राहू. बुलडोजर चालेल तो सामान्य नागरिकाच्या घरावर चालेल. आवाज जो दबला जाईल तो तुमचा दबला जाईल. आपल्याला वाटतं आता की आपल्यावर काही दडपण नाही येते, त्यांच्यावर येतात. पहिलं जे त्यांच्यावर आलेत ना ते तुमच्यावर येतील. आणि भाजप एवढंच करेल की ह्या देशाचा नागरिक कोण, तर जो भाजपचं संविधान पाळेल ते ह्या देशाचे नागरिक. हिंदू कोण, जो भाजपचं हिंदुत्व मानेल तोच ह्या देशाचा नागरिक. तुमची ओळख राहणार नाही. तुम्ही ठरवायचं आहे महाराष्ट्र आजपासून मागे जाणार की तुम्ही त्याला पुढे नेणार. तुम्ही काही नाही केलं, शांत बसलात तर भाजप जे राज्य आपलं अंधारात नेत आहे त्यांना काही पडलेली नाही. तुम्ही मणिपूर बघा ना, मणिपूर 2 वर्ष जळत होतं, काय काय अत्याचार झालेत, अर्ध्या गोष्टी तर तुमच्या डोळ्यासमोर आल्या देखील नाहीयेत. स्वतःचं राज्य सरकार बरखास्त केलं आता आणि राष्ट्रपती राजवट राहिलेली आहे, पण निवडणुका घेत नाहीयेत. आज तुम्ही विचार करायचा आहे महाराष्ट्राला ते मणिपूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, तुम्ही ते होऊ देणार आहेत का? जर या महाराष्ट्रामध्ये समाजात वाद निर्माण झाले, धर्मात वाद निर्माण झाले, गुंतवणूकदार येणार नाहीत. जर या महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्यात, खून वाढत राहिले, महिलांवर अत्याचार वाढत राहिले तर दंगली होतील, सगळं काही होईल, पण महाराष्ट्रात गुंतवणूक होणार नाही. इथे जे सगळे तुमचे तरुण मुलं मुली असतील ते बेरोजगार राहतील. महाराष्ट्र वादात राहील, संवादात राहणार नाही. आपल्याला आणायचा तो संवाद आणायचा, त्याही पुढे जाऊन आपल्याला जर महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला वज्रमूठ एकत्र करायलाच लागेल. एवढ्याच हे जे काही विचार आहेत कदाचित मला माहीत नाही तुम्हाला पटतील नाही पटतील, कंटाळेल, पण मी एक स्वार्थीपणाने विचार करतो. मी आजचा विचार करत नाहीये, पुढच्या 20 वर्षाचा विचार करतो आणि जे दिसतंय ते मी बोलतोय. कदाचित 20 वर्षानंतर तुम्ही मला सांगाल आदित्य तू बरोबर होतास, आम्ही भाजपसोबत वाहत गेलो. पण प्रवाहाच्या विरुद्ध वाहनाची जी ताकद असते ती तुमच्यात असायला पाहिजे. मी माझ्या पणजोबांची, जर माझ्या वडिलांकडून, आजोबांकडून, पणजोबांकडून काही शिकलो असेल तर एकच आहे की खूप वेळा समाजाला वाटतं की हेच बरोबर आहे, सगळे काही त्या समाजाच्या प्रवाहात वाहत जातात. माझ्या पणजोबांची माझी जीवनगाथा जर तुम्ही वाचलीत, मी माझ्या आजोबांना रवी म्हात्रे जे वाचून दाखवायचे तेव्हा मी ऐकत बसायचो, लहान होतो तेव्हा 8वी 9वी 10वीत असताना. एकच धडा त्याच्यातून घेतलेला आहे की हिंमत, ताकद, आत्मविश्वास समाजाला आरसा दाखवण्याची असायला पाहिजे. दुसरं म्हणजे जे सत्य आहे ते बोलण्याची असायला पाहिजे, जे पटत नाही त्याच्यावर ठामपणे बोलण्याची असायला पाहिजे. आणि कधी कधी जर तुमच्यासोबत कोणी नाही राहिलं तरी समाजासाठी जे चांगले आणि प्रवाहाच्या जे विरोधात असेल पोहून त्या बेटापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, जिथून तुम्ही समाजाला सांगू शकता की जे मी बोलतोय ते समाजासाठी बरोबर आहे. एवढाच विचार तुमच्यामध्ये आज सोडत आहे आणि तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.